योगीजी चिकणे कुसुंबी आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या। दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत येणं अनिवार्य आहे सामना सुरू होण्यापूर्वी, ही आम्ही तुम्हाला विनंती करतोय। आपल्याला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अगदी पहिला बॉल कोंडगाव गावाकडून आपण जर पाहिलं तर राजू तिघे तयार होत आहेत बॅटिंगसाठी। आपण जर पाहिलं तर संदेश आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलेला, त्याला सन्मान दिलाय, फक्त प्लेस केलं बॉलला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, कोणतीही धाव इथे मिळणार नाहीये। डॉट बॉलची सांगता पहिला बॉल डॉट आलाय। गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आयोजित रायरेश्वर चषक 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय। आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामधली पहिली मॅच टीम कोंडगाव विपक्ष आपण टीम पाहतोय कुसुंबी, अशी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। राजू दिघे पुन्हा एकदा निघालेत। स्विच हिटचा फटका, काय देखना स्ट्रोक आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून चाललाय। पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल आणि त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती संदेश यांच्या बॅटमधून अल्टीपल्टी स्ट्रोक, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4।
गोल आणि त्याच्यावरती क्लीन बोल्ड केलंय त्यांना. राजू दिघे यांची घातक गोलंदाजी चौकार आला आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिली विकेट डाऊन, पहिली विकेट जाते आणि इथे टीम कुसुंबीला पहिला धक्का लागताना पाहायला मिळतोय. फलंदाज संदेश पवार बॅक इन टू द पवेलियन. बोल्ड केलं राजू दिघे यांनी. सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इनॅट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक आहे आणि त्यामध्ये इथे बऱ्याचशा गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत आहेत. समोर आपण जर पाहिलं तर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक राहुल आहे, तर अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत तैनात केले. ते 2 क्षेत्ररक्षक आहेत. आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन नवीन पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने डान्सिंग अंपायर गोटे यांचं आगमन काही मिनिटांमध्ये या ठिकाणी होईल. त्यांचाही डान्स आपल्याला पाहावा लागेल. मिकी माऊस यांची एंट्री या ठिकाणी पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय महेशदादा पाटील साहेब यांचंही शुभागमन काही वेळामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. स्वीपचा फटका आहे, अप्रतिम स्ट्रोक आहे, फुलटॉसला कन्वर्ट केलंय. इथे बाउंड्रीमध्ये हा एक आणखी देखना आणि असा सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4, चौकार. पुल इज सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखी 4 धावा. अप्रतिम बॅटिंग. बाजूला आपण जर टीम कोंडगाव पाहिली तर खऱ्या अर्थाने कोंडगाव पाहिली तर भोर तालुक्यातून बिलॉंग करणारी टीम चांगली टीम आहे. राजू दिघेंचा विचार केला तर नवी मुंबईतल्या सर्वात अधिक मोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलं. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये राजू दिघे यांना खेळताना आपण पाहिलंय. परी 11 या संघामध्ये जी सकाराम शेठ कदम यांची टीम, त्या टीममध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. सर्व गोष्टी आपण जर पाहिल्या ना तर बरेचसे तुम्हाला नामवंत खेळाडू आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये राजू दिघे. कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं टीम सोमेश्वरवाडी ए ग्रुपमध्ये क्वालिफाय होते, टॉप 3 मध्ये दाखल झाले. बी ग्रुप सुरू झाला. पहिल्या 4 मधून आसरे टीमनी बाजी मारले. 2 मॅच त्यांनी जिंकलेत. बी ग्रुपच्या 4 टीम आता तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. त्याच्यामध्ये ही मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच टीम कोंडगाव आणि विपक्ष कुसुंबी असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर संतोष आलेत. पुन्हा एकदा पुढे आले, पदलाली त्याचा वापर केलाय, परंतु पाठीमागे
चांगला स्ट्रोक केलाय, फाईन लेग क्षेत्र खाली आहे, बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. आणखी एक क्वालिटी दमदार स्ट्रोक, धावा मिळतील 4. स्कोरबोर्डती लागतायत. सुरुवात जबरदस्त आहे, चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दमदार सुरुवात केली टीम कुसुंबीने. पहिली बॅटिंग करत असताना सकाळचं सत्र आहे. संतोष बॉलिंग मार्गवरती. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, टप्पा अचूक होता. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली, बॉलपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत बॅटर. आपण जर पाहिलं तर सचिन मोरे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. थोडंसं आपण जर पाहिलं ना तर मोकळा श्वास टीम कोंडगाव यांनी घेतला असेल. डॉट बॉल आलाय, पुढचा बॉल. हा टप्पा पडला, थोडासा बॉल खाली राहिला आणि त्या कारणाने बॅटवरती येऊ शकलं नाही. सचिन मोरे यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असे सांगतंय त्यांनी ते विश्वास ठेवू शकले नाहीत, कारण बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. अशा प्रकारचे बॉल येऊ शकतात. आजचा दुसरा दिवस आहे, खेळपट्टी चांगली आहे, परंतु काही बॉल तुम्हाला खाली बसतानाही पाहायला मिळतील. त्यामधला हा एक बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 17 वरती 1 अशी स्थिती आहे. टीम कोंडगाव बॅटिंग करत असताना चांगलं क्रिकेट तुम्हाला दिवसभर पाहायला मिळेल आणि काही नामवंत खेळाडू आजच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. संतोष बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा हा फटका डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळलाय जागेवरून. ज्या पद्धतीने हा बॉल उचलला ऑन साइडला, चाबूक स्ट्रोक म्हणता येईल. लॉंग अँड स्ट्रॉंग सचिन मोरे यांच्या बॅटमधून आलेला हा कडक कमालीचा फटका. धावा मिळतील 6. षटकार. चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि धोंडेवाडी यांच्या माध्यमातून ही आयोजित भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. GCC धोंडेवाडी असंघ आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. मग त्याच्यामध्ये तेजस धोंडे यांची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी टीम आहे. बऱ्याचशा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत असताना त्या ठिकाणी विजय प्राप्त केला आहे GCC धोंडेवाडी आणि त्यांच्यामधले काही खेळाडू तुम्हाला चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, कमबॅक करताना संतोष डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. परंतु सचिन मोरे यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपते. चांगली बॅटिंग आतापर्यंत सचिन मोरे यांची. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. सचिन मोरे स्ट्राईक एंडला. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, टप्पा अचूक आहे. गुडलँड स्पॉटवरती पडल्यानंतर बॉल टप्पा घेतल्यानंतर गिरकी घेतोय आणि फलंदाजाची मात्र फिरकी घेताना हा बॉल पाहायला मिळाला. शेवटचा बॉल डॉट आलाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 23 धावा. 23. रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भूमिपुत्र मैदान आणि खऱ्या अर्थाने हे मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भेटले, अर्थातच आपल्या भूमिपुत्र आणि कोपरखेरणेचे खऱ्या अर्थाने समाजसेवक, त्याचबरोबर युवकांचे आशास्थान, आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय महेश दादा पाटील साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानू. त्यांचे कट्टर समर्थक सूरजदादा दोंडे आणि विशालदादा दोंडे यांच्यामुळे हे मैदान या ठिकाणी उपलब्ध झालं आहे आणि ज्यांची रॉयल एंट्री काही मिनिटांमध्ये या मैदानावरती होईल. आदरणीय सन्माननीय महेशदादा विठ्ठल पाटील साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी या मैदानावरती येणार आहेत. आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. भूमिपुत्र मैदान म्हटलं की नवी मुंबईचं लॉर्ड्स म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. या मैदानावरती खेळण्याची वेगळी मजा आहे. तुम्ही ज्या वेळेस सेंटरला जाता, खेळपट्टीवरती जाता, त्यानंतर एक आनंद वेगळा आहे प्रत्येक खेळाडूचा आणि तो आनंद देण्याचं काम गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी यांनी केलंय. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा संतोष आलेत. सिनियर संतोष म्हणायला काय हरकत नाही. स्ट्राईक एंडला आता बॅटर आहेत किरण, पहिल्यांदा फेस करताना पाहायला मिळतील. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पूल करण्याचा प्रयत्न, बॉलपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत. फुटवर्क तितकंसं चांगलं नाही आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये खेळ आलाय. यानंतर सामना आहे बाजारवाडी विरुद्ध कर्नावड. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे, काय फ्लाय स्लिप मध्ये सेल घेतलाय.
पहा, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, अतिगाई संकटात नाही. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. किरण कोणतीही रन न करता मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन ऐकूया डीजे यांना. मैदानाच्या आतमध्ये पियुष कदम नेट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. संतोष निघालेत पियुष यांच्यासाठी. ओ, हा बॉल खराब आहे. पंचाने क्षणात सांगितलं हा नो बॉल आहे, बिमरचा नो बॉल आहे. अशा प्रकारचे बॉल तुम्ही हाताळू शकत नाहीये. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नेट. पुढचा बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट म्हणजे अगदी मेजवानी असते, लॉलीपॉप बॉल असतो. तर त्याच्यावरती तुम्ही फक्त रनआउट स्वरूपामध्ये आउट होऊ शकता. आता मोठा स्ट्रोक येईल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पूलचा फटका आहे. शॉर्ट आर्म पूल गॅपमध्ये बॉल आहेत. भेटेल का पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लगत. 2 धावा स्कोरबोर्डती अंकित होताना पाहायला मिळत आहेत. मिकी माऊस यांची रॉयल एंट्री या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचंही स्वागत करूया. आजच्या दिवसामध्ये त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर डान्सिंग अंपायर गोटे यांचंही आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावणारा हा गोटे अंपायर आज या मैदानावरती आपणा सर्वांना पाहायला मिळेल. फुलटॉस आहे. ऑन साईडला खेचून मारलाय. गॅपमध्ये आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळी घेतोय. सरळ मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. धावा मिळतील 4 4 4. चौकार. टोटल धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 30 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कुसुंबी जी जावली तालुक्यातील टीम आहे, त्यांच्या विपक्ष आपण टीम पाहतोय भोर तालुक्यातील टीम आहे जी खऱ्या अर्थाने एक चांगली टीम आहे, कोंडगाव टीम. पुढचा बॉल संतोष यांचा पियुष यांच्यासाठी. फुलटॉस आहे. जागेवरून या फुलटॉसला फुल टोल केलंय. अगदी सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. एक गुणवंत प्रतिभावंत स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावा मिळतील 6. आणखी एक सिक्सर. वो बुलाती है मगर जाने का नहीं. परंतु क्रिकेट बोलवत असेल तर तुम्ही नक्की जा मी म्हणेन. पुढचा बॉल संतोष यांचा पियुष साठी. खोला टाकलेला बॉल. काय फटका खेळला पियुष कदमच्या बॅटमधून आलेला हा लॉंग अँड स्ट्रॉंग वॉटर स्ट्रोक वॉटर स्ट्राईक. पियुषच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त स्ट्रोक. धावा मिळतील 6. सिक्सर. स्ट्रोक सुद्धा तुम्हाला म्हणता येईल, परंतु ज्या पद्धतीने या बॉलचं टायमिंग केलं होतं पियुष कदम, काय बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. 42 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पियुष कदम आणि सचिन मोरे यांची. बॉलिंग मार्क होती आपण जर पाहिलं तर सुनील आलेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. खराब लाईन आहे. खराब लाईन आहे. आउट ऑफ द लेग स्टंप हा बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने डान्सिंग अंपायर गोट्या आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमचे अशोक पवार सर, विद्युतजी नकवा सर, हे 3 पंच या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. 43 रन्स.
सुनील बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय टीम कोंडगाव यांच्याकडून. हा लेग साईडला पंच केला. इथे धावा किती मिळतील पाहाव्या लागतील. दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे जातोय. अगदी सुईमधून धागा ओवावा त्या पद्धतीने बॉल गॅपमध्ये आणि हा चौकार प्राप्त होताना पाहायला मिळतोय. सचिन मोरे यांच्या बॅटमधून आलेला आणखी एक चौकार. बोलताना पाहायला मिळते. सचिन यांच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पदल आली त्याचा प्रॉपर वापर पंचांनी सांगितला हा वाईट बॉल आहे कारण दिशा चुकीची आहे. आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये तुमची बॉलिंग करत असताना अचूक लाईन अचूक दिशा असणं गरजेचं असतं आणि थोडंसं सुनील आपण जर पाहिलं तर थोडंसं प्रेशरमध्ये आलेत. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये टीम कुसुंबीची दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी आणि हा नो बॉल पंचांनी सांगितलं की थ्रोचा आहे म्हणजे चक्क गोलंदाज म्हणून या ठिकाणी आपल्याला आढळताना पाहायला मिळतोय कोंडगाव टीमचा हा सुनील. अगदी या बॉलवरती तुम्ही थ्रो गोलंदाज आपल्याला आढळलाय. पेनल्टीच्या 3 धावा आणि त्याचबरोबर नो बॉलची 1 अशा 4 धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये अंकित करू. धावसंख्या एकूण आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 56 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. 56. कुसुंबी टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केलाय त्यांनी परंतु आपण जर पाहिला तर सुनील हे चक्क गोलंदाज म्हणून अगदी या स्पर्धेतले पहिले गोलंदाज आढळलेत. नवीन बॉलर आपण जर पाहिलं तर हरीश येतात बॉलिंग मार्कवरती. बॉलिंग मार्कवरती आपण हर्ष यांना पाहतोय. स्ट्राईक एंडला मात्र सचिन मोरे चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी केले. आता मात्र गोलंदाजाला बदली केलंय. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत त्या ठिकाणी. अगदी बॉलवरती वेगाने जात आहेत. फेकतील बॉल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. टीम कुसुंबी करून चांगली बॅटिंग परंतु पियुष कदमनी इम्प्रेस केलंय सगळ्यांना. क्वालिटी बॅटिंग पियुष कदम यांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. दोन बॉलचा खेळ शेवटच्या षटकामध्ये समाप्त झाला म्हणजे येणारे 4 बॉल आहेत आणि त्याचा परिपूर्ण समाचार घेताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळेल का पाहावी लागेल परंतु पियुष कदम पोहोचलेत नॉन स्ट्राईकला. लीग बाईज आहे पंचांनी आमच्यापर्यंत या ठिकाणी सांगितलंय. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. रायरेश्वर चषक 2025चा हा क्रिकेटचा थरार. 58 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4 षटकांची लढत आहे आणि पहिल्याच मॅचमध्ये धावा आल्यात. 58 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डती लागल्यात. टीम कुसुंबी प्रथम बॅटिंग करत असताना यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. टॉससाठी दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या लगेच. हा लेग साईडला पंच केला. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत त्या ठिकाणी डिफाईन लेगला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील थ्रो करतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 59 वरती जाऊन पोहोचली टीम कुसुंबी. चांगली बॅटिंग आतापर्यंत. पियुष कदम जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. उभारता सितारा आहे. नवा खेळाडू आहे आणि युवाची हवा आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. लेग साईडला पंच केलाय. ऑन साईडला काय फटका खेळलाय. अगदी AK-47 मध्ये मधून जशी गोळी निघते ज्या वेगाने जाते त्या वेगाने हा बॉल डीप मिड विकेट सीमारेषा तोडतोय. धावा मिळतील 4. पियुष कदमची जबरदस्त फलंदाजी. चौकार.
त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, थोडीशी बॉलनी गिरकी घेतली, फलंदाजाची घेतली फिरकी. इथे मात्र षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 63 आणि 64 आव्हान आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, टीम बाजारवाडी आणि टीम कर्नावड. कॅप्टन आलेत का? दोन्ही टीम बाजारवाडी आणि टीम कर्नावड या आपण टॉससाठी. आपण 4 षटकांचे सर्व सामने खेळवतोय, परंतु असं जर झालं तर 3 षटकांचे खेळवावे लागतील. महाराष्ट्र पोलीस किरण मोरे आपण कॅप्टन आहात. टॉससाठी या, कारण टॉससाठी ब्लेझर दिला जातोय. 1 गाव 11 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रथमच ही योजना आपल्याला पाहायला मिळते, संकल्पना पाहायला मिळते आणि या संकल्पनेचं खऱ्या अर्थाने कौतुक करण्यात आलंय. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो की आपण या टॉस करूया. आपण टीम बाजारवाडी आणि टीम कर्नावड. चला विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण या प्लीज. टीम बाजारवाडी आणि टीम कर्नावड या दोन्ही टीम बोर तालुक्यातल्या आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण लगेच या. महाराष्ट्र पोलीस किरण मोरे सर आपलं मनापासून स्वागत आहे. वेलकम सर, या प्लीज वरती. सुस्वागतम. किरण मोरे सर जे महाराष्ट्र पोलीस आणि आज टीमचे कॅप्टन आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. कर्नावड टीमचे कॅप्टन किरणजी मोरे, महाराष्ट्र पोलीस यांचं स्वागत आहे. ओमकार अंबिवले महाराष्ट्र पोलीस यांनाही आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून सरचे स्वागत आहे. वेलकम, मोस्ट वेलकम आपलंही. चला यानंतर जो टॉस आहे टीम बाजारवाडी टीमचे कॅप्टन तुम्ही लगेच या, कारण टीम कर्नावडचे किरणजी मोरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करणार आहोत टॉस. धन्यवाद. आपण जाऊया सेकंड इनिंगकडे. सत्र क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं जबरदस्त फलंदाजी करत असताना टीम कुसुंबीनी 63 धावा स्कोरबोर्डती लावल्या आणि 64 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलंय टीम कोंडगाव यांच्या समोर. आता फलंदाजीची बारी आहे टीम कोंडगावची. फलंदाजी कशा पद्धतीने होते हे सुद्धा पाहावं लागेल, कारण सकाळचं सत्र आहे. 64 धावा या मैदानावरती चेस होतील का, हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत. आमच्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असेल की कशा पद्धतीने हा सामना जाईल, कोणत्या बाजूने जाईल. राजू दिघे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर लवेश मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. किरणजी मोरे महाराष्ट्र पोलीस यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन किरणजी मोरे सर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॅकफुटला गेले, इथे पॉवरफुल स्ट्रोक खेळलाय. दोन क्षेत्ररक्षक अगदी पाठलाग करतात. पियुष कदम बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मात्र एक सिंगलला कन्वर्ट केले डबलमध्ये, म्हणजे 2 धावा स्कोअरबोर्डमध्ये अंकित केल्या जात आहेत. धावफलक मात्र 2नी सुरुवात होते. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. राजू दिघे यांच्यावरती आमचं पूर्णपणे लक्ष असेल. त्याचबरोबर पुढील सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. ओमकार अंबिवले महाराष्ट्र पोलीस यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. महाराष्ट्र पोलीस ओमकार अंबिवले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. काय स्ट्रोक खेळलाय पहा, पुढे समोर खेळलाय. 4 धावा मिळतील. राजू दिघेंच्या बॅटमधून आलेला हा समोरच्या दिशेने क्वालिटी स्ट्रोक. धावा मिळतील 4 चौकार. सुरू केले राजू दिघे. नामवंत खेळाडू आहेत आणि मी म्हटलं की या खेळाडूकडे सर्वांचं लक्ष असेल. 64 धावा तुम्हाला करायच्या आहेत तर राजू दिघे यांना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता. इथं बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आज स्पर्धा आपण पाहतोय गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडीची, चिखलगाव आणि त्यामधील दोंडेवाडी ही वाडी आहे आणि त्यांची एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. बॅकफुटला गेल्यानंतर वा काय फटका खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. स्क्वेअर कटचा दमदार फटका राजू दिघेंच्या बॅटमधून. धावा मिळतील 4 चौकार. आपलं सुस्वागतम, मोस्ट वेलकम यार. अप्रतिम डान्स आपण पाहिला. ही IPL ची धून आहे आणि त्याच्यावरती पहिला डान्स आपण त्यांच्या माध्यमातून पाहिला. सनी अंबिवले महाराष्ट्र पोलीस यांनाही विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय आमचे सनी अंबिवले यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही मोस्ट वेलकम. आता मिकी माऊस या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर गोट्याही आहे. म्हणजे बरेचसे मनोरंजनाचे खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं की प्रेक्षकांची अलोट गर्दी नेहमीच पाहायला मिळते. आता मात्र लवेश स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आपण जर पाहिल्या तर आतापर्यंत 11 धावा स्कोरबोर्डती लागतात. 64चं टार्गेट आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पहिलीच मॅच हाय स्कोरिंगची पाहायला मिळते. राजू दिघेंना बॅटिंग करावी लागेल या सामन्यामध्ये. आता लवेश स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. लेग साइडला पंच केलाय. काय फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि या बॉलचा कार्यक्रम करून टाकलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये ठोकलेला अप्रतिम स्ट्रोक. धावा मिळतील 4. लवेशच्या बॅटमधून आलेला. सनी अंबिवले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी महाराष्ट्राची आदराची ही शॉल त्यांना दिली जाते. त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मिकी माऊस आपलं स्वागत आहे. आज त्यांचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये. दुपारी थोडंसं त्यांना आपण आराम देऊ, परंतु 4च्या नंतर ज्यावेळेस स्पर्धेची सेमीफायनल फायनल रंगात येईल त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांचा डान्स पाहायला मिळेल. चला टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी आमंत्रित करतोय. या प्लीज. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते ती 15 धावा आणि ज्यांचं शुभागमन खऱ्या अर्थाने आपल्याला थोड्याच वेळात होताना पाहायला मिळेल. रायरेश्वर चषक 2025चे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय युवा नेतृत्व आदरणीय महेश दादा विठ्ठल पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी थोड्याच वेळात होणार आहे.
संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून होते आदरणीय आमचे संदीप दादा राजीवडे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल सौजन्य लाभलंय. मोस्ट वेलकम सर, या प्लीज, आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाश कुळपणे यांचंही महत्त्वपूर्ण आगमन होतंय आणि त्यांचंही स्वागत आहे. जे भोर तालुक्यातील नामवंत फलंदाज आहेत त्यांचंही स्वागत आहे. 16 धावा स्कोरबोर्डती लागतात. पियुष कदम बॉलिंगसाठी आले, बॅकफुटला गेले, इथे कट करण्याचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये बॉल चाललाय, पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. अगदी हा बॉल फुटबॉल स्टाईलने स्वतः क्षेत्ररक्षकाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. धावा मिळतील 4, चौकार. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 20 धावा स्कोरबोर्डती लागतात. 64चा पाठलाग होता, आता मात्र करायच्या आहेत 44 आणि बॉल बाकी आहेत. इथून पुढे जर आपण विचार केला तर 16 बॉल आणि 44 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. राजू दिघे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. अवे फ्रॉम द बॉडी खेळला, त्या कारणाने बॉलपर्यंत ते पोहोचू शकले नाही आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. थोड्याच वेळात महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, आकडे तज्ज्ञ, आमचे मार्गदर्शक जयजी भोसले सर यांचंही आगमन या स्पर्धेला होणार आहे. बॅकफुटला गेले, पुलचा फटका हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत. निर्जन स्थळी हा बॉल इथे ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय. धावा मात्र 2 स्कोरबोर्डती अंकित होताना पाहायला मिळतात. 22-22. 64चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, म्हणजे इथून पुढे 42 धावा तुम्हाला करावा लागतील या मॅचमध्ये. पियुष कदम दमदार फलंदाजी, त्यानंतर चांगली गोलंदाजी करताना आपण पियुष कदम यांना पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कट शॉट प्रॉपर खेळलाय, टायमिंग प्रॉपर आहे परंतु क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. त्या ठिकाणी धावा किती घेतल्या जातील तर 2 धावा पुन्हा एकदा स्कोरबोर्डती अंकित केल्या जात आहेत. 40 धावांची गरज असेल इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 4 बॉल झालेत, म्हणजे 2 बॉल या षटकामधले बाकी आहेत आणि 14 बॉल आणि 40ची गरज. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॉल खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये त्या ठिकाणी. 3 क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र धावा 2 घेतल्या जातील. 2-2 धावाने धावफलक पुढे चाललाय. टीम बॅटिंग करत असताना कोंडगाव. 64चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिलीच मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. पहिल्याच मॅचमध्ये आमच्या प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. कोण जिंकेल हा क्रिकेटचा थरार. एका बाजूला जावली तालुका, दुसऱ्या बाजूला भोर तालुका. 1 गाव 11 या फॉर्मॅटमधील नामवंत संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजनामध्ये कोणतीही कमी नाही आहे. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने विचार केला, चर्चा केली आणि एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो, हां, ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. किती झाली? 28 धावा स्कोरबोर्डती लागतात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि 28 धावा, म्हणजे इथून पुढे धावा करायच्या आहेत किती, इक्वेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 12 बॉल आणि धावांची गरज आहे 36 धावांची गरज असेल इथून पुढे. आपण जर पाहिलं तर ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. एका बाजूला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे आधारस्तंभ, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय युवा नेतृत्व समाजसेवक आदरणीय महेश दादा विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन इथे होताना पाहायला मिळेल.
12 बॉल आणि 36ची गरज आहे. सचिन मोरे आता बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये होताना पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला समालोचन क्षेत्रातले खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, आकडे तज्ज्ञ म्हणून स्पेशलिस्ट अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून केल्या जातात, जयजी भोसले सर यांचं शुभागमन या ठिकाणी थोड्याच वेळात होताना पाहायला मिळेल. तिकडे कर ना, तुझ्याकडे पाहिजे तर अजून अजून फिरव तुझ्याकडे, ह्याच्यात आवाज जातो. पहिला बॉल आणि पहिला बॉल डॉट आलाय, म्हणजे 11 चेंडू आणि आता 36ची गरज आहे. सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. पहा, इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न तुम्ही करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. आणि आता कोंडगाव टीमला प्रयत्न करावे लागतील. 11-36ची मॅच आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, ऑन साईडला खिचून मारण्याचा प्रयत्न केलाय अलॉंग द कार्पेट. अगदी सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र धावा एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 10 चेंडू 35 धावा. आता जे काय करायचं या मॅचमध्ये राजू दिघेंना करायचं आहे, कारण एक चांगले खेळाडू आहेत. अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा त्यांना खेळताना आपण पाहिले. नवी मुंबई नगरीमधल्या अनेक मोठ्या स्पर्धा त्यांना आपण खेळताना पाहिले. आज मात्र गरज आहे, आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. ग्रामीण क्रिकेट आज तुम्ही पाहताय मोठ्या प्लॅटफॉर्मवरती हे क्रिकेट खऱ्या अर्थाने आज धोंडेवाडी गावाने रिप्रेझेंट केलंय. कारण एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. अंतिम दिवसामधली ही पहिली मॅच. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे टीम कोंडगाव या संघाला. पुलचा फटका आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येत आहेत का पाहावं लागेल. इथे धावा किती घेतल्या जातील पहा. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. फटका चांगला होता, दमदार फटका होता, परंतु इथे क्षेत्ररक्षकाची कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 34ची गरज आहे या सामन्यामध्ये. सचिन मोरे बाउन्सर बॉल हाताळला होता, परंतु त्याच्यावरती हा बॉल चांगला कनेक्ट केला होता. बॅडमिंटन स्ट्रोक तुम्ही म्हणू शकता या स्ट्रोकला. आणि क्षेत्ररक्षकाची कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चला, इथून पुढे टॉस केलं जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो की आपण ब्लेझर परिधान करा. चला आपण करूया टॉस. गणेशजी बडाळे, चला त्यांना कॅप्टन रेडी करा, कारण मॅच इथे आता समाप्त होत आले. पुढचा बॉल सचिन मोरे यांचा. हा फटका चांगला आहे, कव्हर्सला खेळलाय. क्षेत्ररक्षक 2 आहेत त्या ठिकाणी, बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 32ची गरज आहे. म्हणजे इथून पुढे 2 मोठे स्ट्रोक आले तर या मॅचमध्ये तुम्ही राहू शकता, नाही तर मॅचमधून तुम्हाला बाहेर जावं लागेल. जे करायचं आहे ते आत्ताच करायचं आहे. सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करतायत. धारदार बॉलिंग करताना पण त्यांना पाहतोय, परंतु लवेश ओपनिंगला आलेत. आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पुन्हा एकदा हा लेग साईडला बॉल टाकला. इथे वाईट बॉल आहे, म्हणजे अतिरिक्त रन स्कोरबोर्डमध्ये आम्ही जोडतोय. 8 चेंडू आणि 31ची गरज आहे. सामना आपण जर पाहिला तर अगदी क्रुशियल मोमेंटवरती येऊन पोहोचलाय. 2 षटकार आले तर या मॅचमध्ये मजा येईल, कारण राजू दिघे अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल पाठीमागे, शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक अचूक आहे. क्या बात आहे, ड्राईव्ह मारली आणि हा बॉल त्यांनी अडवला. सूर मारला होता हवेमध्ये. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता 7 चेंडू आणि धावांची गरज आहे. इथून पुढे जर आपण विचार केला तर 30 धावांची गरज आहे. 34 धावा स्कोरबोर्डती लागतात. 34 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटवरती ज्यांचं आतोनात प्रेम आहे, संदीप दादा राजीवडे यांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावरती होते. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. राजू दिघे यांच्या बॅटमधून आलेला शेवटच्या बॉलवरती घणाघाती फटका. धावा मिळतील 4. चौकार.
खऱ्या अर्थाने बंधू आणि क्रिकेटवरती ज्यांचं आतोनात प्रेम आहे, क्रिकेट दर्दी आहेत, अर्थातच आदरणीय गणपतदादा धोंडे उपाध्यक्ष गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी, त्यांचंही शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून सरचे स्वागत आहे. आदरणीय आमचे रवींद्रदादा सनस करंदीगाव, आपल्याला ही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून या ठिकाणी सरचे स्वागत आहे. यानंतर आपण मुख्य टॉस कबॉचच्या व्यासपीठावरती टॉस करत आहोत आणि दोन्ही कॅप्टन आमच्याबरोबर या ठिकाणी जोडले गेलेत आणि टॉस होतोय. टीम आहे बाजारवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्णावड. टॉस केला जातोय आणि टॉस कोणी जिंकला हे सुद्धा आपल्यापर्यंत आता नक्कीच कळवतील. ओके, कर्णावड टीमने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच, धन्यवाद. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी शुभेच्छा देतोय. नेक्स्ट मॅच आपण लगेच रेडी राहा, कारण जसा हा सामना संपेल तसं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. सर्वांचंच पुन्हा एकदा मनापासून सरचे स्वागत करूया. संदीप दादा शिरगावकर यांचंही मनापासून आपण सरचे स्वागत करूया. चला आपण लगेच नेक्स्ट मॅच सुरू करणार आहोत. त्याचबरोबर आमचे निलेश दादा सनस यांचंही शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून सरचे स्वागत आहे. 6 चेंडू आणि धावांची गरज आहे. इथून पुढे 26. पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, टप्पा अचूक होता आणि बॉल वेगाने निघून गेला पाठी. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 26ची गरज आहे. सध्याच्या घडीला IPL सीझन 18 सुरू आहे आणि IPL मधला इतिहास आहे रिंकू सिंगचा आणि तो इतिहास तुम्हाला आठवावा लागेल. 5 षटकात त्यांनी ठोकले होते. तुम्ही इथे 5 षटकात ठोकून ही मॅच जिंकू शकता. 5 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये टीम कोंडगाव संघाला राजू दिघे नॉन स्ट्राईकला आहेत, परंतु लवेश मात्र स्ट्राईकला आहेत. बॉल क्रमांक 2 असेल. ओहो, बॅकफुटला गेले. अपरकटचा फटका इथे डायरेक्ट हिट केलाय. पंचांनी सांगितलंय वाईड आहे, परंतु इथे थर्ड अंपायरकडे हा कॉल दिलाय, टीव्ही अंपायरकडे कॉल दिलाय. आपण पाहणार आहोत आणि ओम साई MTC म्हटलं ना की क्लीन आणि क्लिअर, दूध का दूध आणि पाणी का पाणी चेक केलं जाईल. इथे आउट आहेत का, कारण क्रुशियल मुवमेंट आहे. त्या कारणाने पंच आमचे जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि ते सांगतायत फलंदाज बाद आहेत. डिसिजन आमच्यापर्यंत अगदी पोहोचवलं आणि फलंदाज बाद, अर्थातच खऱ्या अर्थाने ज्यांचं शुभागमन होत आहे आणि या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमचे सूरजजी धोंडे, त्याचबरोबर सुनील बापू धोंडे यांनी अगदी 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की या स्पर्धेला आपल्याला महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, आकडे तज्ज्ञ अगदी जयजी भोसले सर हवे आहेत आणि त्यांचं शुभागमन अगदी या मुख्य व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये होत आहे. जयजी भोसले सर, आपलं मनापासून स्वागत आहे. वेलकम. धावांची गरज आहे. 4 चेंडू 25 धावा. अक्षय आलेत स्ट्राईक एंडला. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल इथून पुढे. हा बॉल खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, फक्त अगदी हलत डुलत बॉल क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र 2 धावा होतील का पाहाव्या लागतील. पंचांनी सांगितलं नॉट आउट. 2 धावा आहेत. इथून पुढे 23ची गरज आहे. 3-23. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे, कारण आपण पाहिलंय अनेकदा, टेनिस क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 3 चेंडूमध्ये 23 होऊ शकतात. एखादा नो बॉल, त्याच्यावरती सिक्सर आणि त्यानंतर लागोपाठचे 3 षटकार. 3-23 होऊ शकतात. परंतु चांगली बॉलिंग मी म्हणेन प्रवीण प्रेम यांचं कौतुक करावं लागेल. स्ट्राईक एंडला अक्षय आहेत. 3 चेंडू 23 धावा. टीम कोंडगाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. ओके, हा वाईड आहे म्हणजे 4 बॉल आणखी आहेत. 4 चेंडू 23 धावांची गरज या मॅच मध्ये. अक्षय यांच्यासाठी हा बॉल, खोलात टाकलेला बॉल, पुढे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आहे. बॉल पॉइंट रिजन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आता मात्र 22ची गरज आहे. 3 चेंडू 22 धावा.
लवेश मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, ओपनिंगला आलेत, परंतु जेवढे मोठे स्ट्रोक पाहिजे होते ना तेवढे मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. 64 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं आपण जर पाहिलं तर टीम कोंडगाव संघ कमी पडलाय, परंतु इथून सुद्धा संधी आहे. 3 चेंडू 22 धावांची गरज. प्रेम यांचं कौतुक करावं लागेल. हा बॉल 3 चेंडू 22 धावा समोर खेळलाय. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय आणि लॉंग ऑफला मात्र एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो त्या पद्धतीने क्षेत्ररक्षक वाट पाहत होते. ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये एक साधा सोपा सरळ झेल टिपलाय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. ह्या स्पर्धा ज्यांच्या आवाजामधून आपण ऐकतो आणि यूट्यूबला आपण नेहमी शोधत असतो की हा आवाज कुठे आहे, कोणत्या स्पर्धेला आहे. अर्थातच जयजी भोसले सर यांचं शुभागमन या ठिकाणी झाले. नेक्स्ट मॅचमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. 2 चेंडू 22 धावांची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आहे, पाठीमागे चाललाय. एक मिळेल फक्त धाव, त्याच्यापेक्षा काही मिळणार नाही. 1 चेंडू 21 धावांची गरज. टीम कुसुंबीनी चांगला खेळ केला. मग बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये टीम कुसुंबीने टीम कोंडगावला पाठी सोडलंय. आता सामना एका बाजूने झुकलाय. आता अगदी विजयाच्या उंबाट्यावरती टीम कोंडगाव हा संघ जाऊन पोहोचलाय. एका बाजूला जावली तालुका, दुसऱ्या बाजूला भोर तालुका, अशी ही मॅच होती. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती काय फटका खेळला यार. अगदी या मैदानाच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये या बॉलला पाठवलंय. 6 धावा, षटकार, मॅच समाप्त. मच अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम कुसुंबी. कोंडगाव संघ थोडासा कमी पडलाय, काही हरकत नाही. स्पर्धा अनेक आहेत, परंतु तुमचे प्रयत्न खूप चांगले होते. प्रयत्न आम्हाला आवडले, त्या प्रयत्नासाठी तुम्हाला सलाम आहे. पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कुसुंबी टीम, तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये गेलात. मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅन ऑफ द मॅच देतोय आपण पियुष कदम यांना. बॅटिंग करत असताना 23 धावा कुठल्या आणि बॉलिंग करत असताना